नमस्कार मित्रांनो, मी शिवराम आपल्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. आणि आजचा जो व्हिडिओ बनणार आहे तो एक भन्नाट व्हिडिओ बनणार आहे, कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये आज दोन इंडिकेटर्स बघणार आहेत आणि दोन इंडिकेटर मिळून एक जबरदस्त पॉवरफुल परफॉर्मन्स वाली स्ट्रॅटेजी बघणार आहेत. आजपर्यंत जो काही आपला लॉस झालेला आहे तो लॉस कसा भरून निघेल किंवा कमीत कमी लॉस कसा होईल ह्याच्यासाठी ही स्ट्रॅटेजी आपण बनवलेली आहे. तर ह्या स्ट्रॅटेजीची सविस्तर माहिती आपण बघूया. ओके, तर ही दोन इंडिकेटर्स आपण बघणार आहे. तर हा जो चार्ट मी तुमच्या समोर ओपन केलाय हा चार्ट आहे एंजल वन लिमिटेड कंपनीचा आणि हा 15 मिनिटाचा चार्ट आहे. तुम्ही कोणताही टाइम फ्रेम इथं लावू शकता. ओके, आणि ह्याच्यामध्ये हे कलर दिसतात, मुव्हिंग ॲव्हरेज दिसतो, हे सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन याची सविस्तर माहिती घेणार आहोत. ओके, तर पहिले आपण काय करणार आहोत, इंडिकेटरची नावं काय आहेत ते बघूयात. तर इकडे बघा, लेफ्ट साईडला तुम्ही वरती जर बघितलात तर पहिलं नाव बघा इकडे काय आहे, प्रॉफिट हंटर 2.0 हे नाव आहे. आणि दुसरे जे इंडिकेटर आहे ते काय आहे, DSN रेंज प्रो व्हर्जिन 2.0. ही दोन इंडिकेटर तुम्हाला ट्रेडिंग व्यू वरती मिळतील. पण ही कधी मिळतील तुम्हाला, जेव्हा तुम्ही याचा ऍक्सेस घ्याल तेव्हा. समजलं? ऍक्सेस घेतल्यावरती तुम्हाला ते मिळतील. आणि ते कसे मिळतील, त्याची सेटिंग काय आहे ते मग मी नंतर तुम्हाला सांगेन. फक्त पहिल्यांदा आपण काय बघणार आहे की इंडिकेटर कसे काम करतात किंवा ही स्ट्रॅटेजी कशी काम करते आणि आमचा लॉस कसा भरून निघेल आणि कमीत कमी लॉस कसा होईल त्याच्यासाठी ही स्ट्रॅटेजी आपण बनवलेली आहे. बघूया आता वन बाय वन. तर पहिले आपण बघूया प्रॉफिट हंटर. तर हे आपण लपू पहिल्यांदा आणि प्रॉफिट हंटर बघू. प्रॉफिट हंटर 2.0. तर बघा, जे कलर होते ते निघून गेलेत. ओके, आता काय राहिले आपल्याकडे, फक्त एक कोरा चार्ट आणि त्याच्यावरती स्टिकर्स. बघा आता स्टिकर्स किती आहे पहिले ते बघूया. तर पहिलं स्टिकर जे इथं आहे, आपण इकडनं पेन घेऊया. हे बघा, हे एक स्टिकर आहे बाईंग, दुसरं स्टिकर काय आहे, सेल. म्हणजे प्रॉफिट हंटर 2.0 मध्ये आपल्याला बाय आणि सेलचे सिग्नल येतात. ही एक गोष्ट क्लिअर झाली, बरोबर. ते आपण इकडे लिहून घेऊया, एक स्टेप बाय स्टेप लिहून घेतले ना तर प्रॉफिट हंटर मध्ये आपल्याला काय काय भेटतंय ते आपल्याला समजेल. तर इकडे मी लिहितोय प्रॉफिट हंटर 2.0 ही स्ट्रॅटेजी आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पहिलं काय मिळतंय, बाय आणि सेलचा सिग्नल मिळतोय. ऑटो सिग्नल जनरेट होईल जेव्हा जेव्हा प्रॉफिट हंटर मध्ये जे इंडिकेटर्स वापरले त्याची जी कंडिशन आहे ती फुलफिल झाली की ऑटो तिकडे बाय आणि सेलचा सिग्नल येऊन जाईल. ही एक गोष्ट. ओके, त्याच्यानंतर बघा दुसरं स्टिकर कुठं काय दिसतंय काय, हो दिसतंय खाली. इकडे बघा, इकडे आपण एक मार्किंग करून बघू. इथं बघा, इथं तुम्हाला 5 बार्स दिसत असतील ना, रेड ग्रीन रेड ग्रीन रेड. तर ही गोष्ट काय आहे त्याच्याविषयी आपण बघूया. तर मागील 5 कॅन्डल म्हणजे 1 2 3 4 5 कॅन्डलचा जो परफॉर्मन्स आहे, 5 कॅन्डल मध्ये मार्केटने काय परफॉर्मन्स दाखवलाय त्याची सविस्तर माहिती हे 5 बार्स आपल्याला देतात. जर मागील 5वा बार जर तुम्ही बघितला तर तो काय आहे, बेरिस आहे. बरोबर, बेरिस आहे कारण तो रेड मध्ये बनलाय, म्हणजे बेरिस आहे, म्हणजे भाव तुटलेला आहे. आणि चौथा बघितला तर तो ग्रीन आहे, म्हणजे बुलिश आहे, कारण भाव तिकडे वाढलेला आहे. तर हा असा 5 कॅन्डलचा परफॉर्मन्स आपल्याला इकडे पाहायला भेटेल. तर जास्तीत जास्त जर आपण इकडे काउंटिंग केला तर 1 2 3 बार जे आहेत ते कसे आहेत, रेड बनलेले आहेत, म्हणजे बेरिस बनलेले आहेत. तर मागील 5 कॅन्डल मध्ये जास्तीत जास्त सेलर ऍक्टिव्हेट झालेले आहेत. याचा अर्थ काय होतोय, जास्तीत जास्त सेलर ऍक्टिव्हेट झालेले आहेत, बायर्स कमी आहेत आणि सेलर जास्त आहेत. म्हणजे याचा जो डेल्टा आहे ओव्हरऑल 5 कॅन्डलचा डेल्टा, तो काय डेल्टा होईल, बुलिश डेल्टा होईल, सॉरी बेरिश डेल्टा होईल. कारण सेलर जे आहेत ते कसे आहेत, मोर दॅन बायर्स पेक्षा सेलर जास्त आहे. म्हणून जर हा परफॉर्मन्स बघितला आपण तर आपल्याला कळून चुकतंय की आता एंट्री घ्यायची की नाही घ्यायची. जर आपण बायर्स आहेत तर जास्तीत जास्त बार हे जर ग्रीन बनत असतील
लॅटेस्ट बार ग्रीन बनत असेल म्हणजे बुलिश बनत असेल तर आपण एखादी एंट्री घ्यायला हरकत नाही. तर हे 5 बार्स आपल्याला काय सांगतात, मागील 5 कॅन्डलचा परफॉर्मन्स. तर ही एक गोष्ट आपल्याला इझी झाली की आपल्याला मागील 5 कॅन्डलचा परफॉर्मन्स पण समजतोय. बाय आणि सेलचे सिग्नल तिकडे येतात, ऑटो सिग्नल येतात, म्हणजे जिथं बाईंग सिग्नल आला तिथून आपण बाईंग करू शकतो. म्हणजे ह्या 2 गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या. हे कोणतं इंडिकेटर आपल्याला दाखवतंय, प्रॉफिट हंटर 2.0 हे इंडिकेटर आपल्याला हे सिग्नल देत आहे. ओके, अजून परत काय दिसतंय बरं बघा. तर दुसरा हा एक भाग बघा बरं. हा जर तुम्ही मार्किंग केलात तर हा बार काय आहे बघा. इकडे तुम्हाला ब्ल्यू कलरच्या काही लाईन्स, होरिजेंटल लाईन्स दिसतील, काही तुम्हाला फिकट रेड कलरच्या लाईन्स दिसतील. का बरं नसे ठेवलेत, कारण हे आहेत ऑर्डर ब्लॉक, की कोणत्या कॅन्डलवरती किती बाईंग झालेली आहे, किती पर्सेंटेज बाईंग झालेली आहे आणि किती पर्सेंटेज सेलिंग झालेली आहे. तर हे आपल्याला हे बारवरून कळून चुकतंय. तर जर जास्तीत जास्त ब्ल्यू बार असतील बघा, इकडे जास्तीत जास्त ब्ल्यू बार असतील तर मार्केटमध्ये काय आहे, बाईंग जास्त आहे. जास्तीत जास्त ब्ल्यू बार असतील. आता इथपर्यंत बघितलं तुम्ही, जास्तीत जास्त काय आहेत, ब्ल्यू कलरचे बार्स आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की मार्केटमध्ये काय आहे, तेजी आहे, मार्केट वरती जाईल. आणि रेड बार असतील तर मार्केट काय होईल, खाली येईल. जर जास्तीत जास्त रेड बार असतील, आता इकडे रेड बार्स नाही आहेत ना, एकदम कमजोर आहेत. आता बघा इकडे टॉप लेवल वरतीच एक बार बनला, म्हणजे इथून थोडासा बघा मार्केट खाली आलंय. म्हणजे जो एंजल 1चा स्टॉक आहे तो काय आहे, थोडा थोडा भाव त्याचा तुटत चाललाय. का, कारण रेड बार यायला सुरुवात झाली, कारण तिकडे सेलर घुसायला सुरुवात झाली. आणि ते किती पर्सेंटेज सेलर आले ते पर्सेंटेज पण हे कॉलम मध्ये आपल्याला दिसून जातात. तर ही एक गोष्ट आपल्याला क्लिअर झाली. अजून एक कोणती गोष्ट आहे, तर इकडे बघा, इकडे बघा, इथं काय लिहिलंय, प्रॉफिट हंटर, लॉंग सिग्नल आणि शॉर्ट सिग्नल. बघा हा आहे स्टॉक स्कॅनर. काय आहे, स्टॉक स्कॅनर. तुम्हाला जो स्टॉक पाहिजे तो स्कॅन होऊन इकडे येणार. म्हणजे तुम्हाला बाईंग साठी पाहिजे असेल तर इकडे लॉंग सिग्नल आहे, इकडे नाव येईल. आता बघा इकडे नाव आलंय, एक ते छोटा अक्षर आहे, परंतु इकडे काय आहे, USD JPY. हा एक लॉंग सिग्नल आलेला आहे. USD JPY म्हणजे तुम्ही सांगाल हा तर इंडियन मार्केटचा नाही आहे, कारण हा फॉरेक्स ट्रेडिंगचा आहे. कारण मी थोडासा फॉरेक्स ट्रेडिंग पण करतोय. तर काही कंटेंट मी काय केले, काही पेअर्स ह्या तिकडे मी ऍड करून ठेवले माझ्या वॉचलिस्ट मध्ये, आणि ती वॉचलिस्ट मध्ये फिल्टर होऊन USD JPY इकडे आलेला आहे. शॉर्ट सिग्नल मध्ये पण युरो USD आलेला आहे, की शॉर्ट साठी, कारण जास्तीत जास्त आता सेलर युरो USD मध्ये आलेले आहे. तर तो पण एक सिग्नल मला तिकडे आलेला आहे. तुम्ही इंडियन मार्केटमध्ये काम करताय तर इंडियन मार्केटचे स्टॉक ठेवा. ह्या स्कॅनर मध्ये कमीत कमी तुम्ही किती स्टॉक ठेवू शकता, 38 स्टॉक्स तुम्ही वॉचलिस्टला ठेवू शकता, जे स्टॉक फिल्टर होऊन इकडे लॉंग सिग्नल साठी आणि शॉर्ट सिग्नल साठी तुम्हाला येतील. जसा त्यांची कंडिशन फुलफिल होईल तसा एक एक स्टॉक तुम्हाला इकडे ह्या डॅशबोर्ड वरती दिसेल. आता जो स्टॉक दिसला त्याचा चार्ट इकडे ओपन करायचा आणि बघायचं तिकडे बाय सिग्नल आलाय. बाय सिग्नल आला असेल, अजून एक आपल्या काही कंडिशन्स आहेत त्या पण तुम्हाला मी पूर्ण दाखवणारच आहे. जर त्या कंडिशन फुलफिल झाल्या तर आपण इकडे एखादी ऑर्डर लावू शकतो. ओके, आणि शॉर्ट सेलिंग साठी आलाय तर तो जो स्टॉक आलाय शॉर्ट सेलिंग साठी त्याचं नाव टाका आणि शॉर्ट सेलिंगची ऑर्डर तिकडे तुम्ही प्लॉट करू शकता. पण कधी, जेव्हा पूर्णच्या पूर्ण कंडिशन फुलफिल झाल्या असतील तेव्हा. आता कंडिशन काय काय आहेत परत एकदा विचार करू. जर बाईंग साठी आला असेल तर बाय सिग्नल आला पाहिजे, सेलिंग साठी आला तर सेल सिग्नल आला पाहिजे. हे बार जे आहे, जर बाईंग साठी आला असेल तर लॅटेस्ट बार 3 बार तरी काय असले पाहिजे, बुलिश असले पाहिजेत. बरोबर, स्टॉक इकडे आला पाहिजे म्हणजे फिल्टर मध्ये. दुसरी गोष्ट, इकडे ब्ल्यू कलरचे बार जास्तीत जास्त पाहिजेत, जेणेकरून आपला जो स्टॉक आपण घेतोय त्याच्यामध्ये बायर्स जास्त ऍक्टिव्हेट पाहिजेत. बरोबर, तर इथल्या इथंच किती गोष्टी झाल्या, 1 2 3 आणि 4 वस्तू आपल्या झाल्या. आता आपण किती टार्गेट लावायचा, किती स्टॉप लॉस ठेवायचा हे पण आपण बघणार आहेत वन बाय वन. पण ह्या 4 गोष्टी तुम्हाला समजल्या असतील.
अजूनही याच्यामध्ये एक गोष्ट आहे जी मी हाईड केलेली आहे की याच्यात ऑटो फिबोनाची आहे. काय आहे? ऑटो फिबोनाची टूल. कारण फिबोनाची पण पाहिजे. आता ज्यांनी ज्यांनी अभ्यास केलाय फिबोनाची काय आहे तर त्याला माहित असेल की फिबोनाची का पाहिजे. तर फिबोनाची मध्ये काही लेवल्स आहेत, ते लेवलनुसार आपण काम करतोय की सपोज 0.5 लेवल क्रॉस झाली तर आपण 100 पर्यंत आपण एखादा टार्गेट घेऊ शकतो, किंवा 0.50 जर डाऊन मध्ये क्रॉस झाली तर आपण 0 पर्यंत आपण एखादा स्टॉक शॉर्ट करू शकतो. त्याचा स्टॉप लॉस किती लावायचा, ह्या सगळ्या गोष्टी फिबोनाची मध्ये असतात. तर फिबोनाची मी हाईड केलाय. मी थोडं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की तो इथं कसा दिसेल. तर इथं बघा, सेटिंग मध्ये तुम्ही गेल्यावरती इकडे तुम्ही खाली आलात तर हा बघा, इकडे फिबोनाचीच्या सगळ्या लेवल आहे. तर याच्यामध्ये सपोज मी ही 0ची लेवल एक घेतली, ओके, मार्किंग गेली. दुसरी गोष्ट मी 0.5 घेतला, बरोबर, 1 घेतला, बस एवढाच दाखवतोय. बाकी हे खूप आहे त्याच्यामध्ये. आणि स्टाईल मध्ये जाऊन लाईन आणि लेबल हे जर मी ओके केलं तर इकडे फिबोनाचीच्या लेवल आल्या बघा. एक मिनिट, लेबल आले नाहीत, हे बघा आले 0, 0.5 आणि 1. तर आता बघा, इथून मार्केट जेव्हा 1 होतं, जसा 0.5 क्रॉस झाला, इथं जरी बाईंग केला असता तुम्ही तर हा 0 जो आहे इथपर्यंत तुमचा टार्गेट कंप्लीट झालेला आहे. इथं तुम्ही आपली पोझिशन जी बाईंगची केलेली आहे ती तुम्ही सेल करू शकता. आता ते किती पॉइंट मिळालेत तो ज्याचा त्याचा प्रश्न, तुम्ही कोणता टाइम फ्रेम बघा. आता 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कमी पॉइंट मिळतील, तरी पण किती मिळाले ते बघू आपण, काउंटिंग करून बघू. तर इथं मिळाले तुम्हाला 116 पॉइंट, म्हणजे जवळजवळ 4.25% तुम्हाला रिटर्न मिळालेली आहे. बघा, 15 मिनिटाच्या चार्टवरती पण तुम्हाला किती मिळालेली आहे, 4.25%, म्हणजे 116 पॉइंट रिटर्न. म्हणून हे फिबोनाचीच्या लेवल सुद्धा तिकडे तुम्ही ठेवू शकता. परंतु मी त्या सध्या पुरत्या काय केल्यात, हाईड केल्यात, मी ठेवलेल्या नव्हत्या. ओके, हे सगळे काढून टाकू. बघा पुन्हा एकदा हा आपला चार्ट. प्रॉफिट हंटर मध्ये आता आपल्याकडे काय काय आहे. प्रॉफिट हंटर मध्ये आपल्याला स्टॉक स्कॅनर आहे, मागील 5 कॅन्डलचा परफॉर्मन्स आहे, बाय सेल सिग्नल आहे. दुसऱ्या इथं काय आहे, ऑर्डर ब्लॉक, किती बाईंग सेलिंग झाली, किती पर्सेंटेज कोणत्या कॅन्डल वरती, हे इकडे दिसतंय. आणि सगळ्या त्याची खासियत काय आहे, जास्तीत जास्त ब्ल्यू कलर असेल तर तुम्ही बाईंगच करायचं. सपोज इकडनं स्टार्ट झालं ना, इकडे कोणतीही लेवल क्रॉस झाली, तुम्ही इकडे बिनधास्त बाय करू शकता, बिनधास्त बाय करू शकता. आता याच्यात पण शॉर्ट सेलिंग आणि बाईंगचा एक भाग आहे. हे जे बार दाखवले ना याच्यात, ह्या लाईन्स आल्या, तर याच्यात बघा एक डॉट 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 वाली लाईन आल्या त्या 2. तर ही जी डॉट डॉट वाली लाईन आहे, कोणती, ही लाईन. आणि एक आहे इकडची डॉट लाईन, बरोबर. तर ही डॉट वाली लाईन जेव्हा जर क्रॉस झाली आणि ब्ल्यू कलर जास्तीत जास्त असेल तर इथं तुम्ही बाईंग करू शकता. आणि पहिला टार्गेट हा वरचा जो डॉट लाईन आहे ना, तो तुमचा पहिला टार्गेट होईल. त्याच्यानंतर दुसरा टार्गेट तुमची वरची लाईन. आणि वरून जेव्हा मार्केट खाली येईल तेव्हा ही डॉट लाईन जर क्रॉस केली मार्केटनी तर सरळ मार्केट इकडे येईल. तेव्हा तुमचा हा एक पहिला टार्गेट, आणि हा सेकंड, आणि मग हा थर्ड. तर ह्या ऑर्डर ब्लॉक बघून सुद्धा तुम्ही एंट्री घेऊ शकता. तर जबरदस्त हे इंडिकेटर बनवलेलं आहे. याच्यात खूप काही गोष्टी इन्क्लूड आहेत. अजूनही स्विंग हाय, स्विंग लो वगैरे आहेत, पण ते डीएस अँड रेंज मध्ये आहे. तर हे झालं आपलं एक इंडिकेटर की ज्याच्यामध्ये आपण काय इंडिकेटर, मी हे इंडिकेटर काय करतो, थोडा हाईड करतोय. आणि आता आपण बघू दुसरं इंडिकेटर जे आहे डीएस अँड रेंज इंडिकेटर. आता डीएस अँड रेंज इंडिकेटर काय आहे, तर डीएस अँड रेंज इंडिकेटर आहे हा याच्यातला सगळ्यात ब्रेड अँड बटर इंडिकेटर आहे. सुपर इंडिकेटर आहे. ह्याच्यामध्ये काय काय आहे, तर पहिला भाग आपण बघूया. पहिला जो भाग याच्यात मी दाखवलाय तो काय आहे, तर याच्यात एक मुव्हिंग ॲव्हरेज आहे. ओके,
सगळ्यांना माहित आहे मुव्हिंग ॲव्हरेज काय काम करतोय. तर मुव्हिंग ॲव्हरेज एक ट्रेंड आपल्याला फाइंड करून देतोय. काय करून देतोय? ट्रेंड फाइंड, मुव्हिंग ॲव्हरेज. आता तो कितीचा आहे, कितीचा लावलाय हे मी इकडे मेन्शन करत नाही. तुम्ही जेव्हा हे इंडिकेटर घ्याल त्याच्यात तुम्हाला दिसेल. तो कितीचाही असू शकतो. सपोज तो 10चा सुद्धा असू शकतो, 20चा असू शकतो, 50चा असू शकतो, 200चा असू शकतो, काही असू शकतो. पण हा एक मुव्हिंग ॲव्हरेज आहे. आपण काय करतोय, मुव्हिंग ॲव्हरेज जर ट्रेंडिंग असेल, ट्रेंडिंग म्हणजे काय, जर वरती जाणारा असेल हे पद्धतीने आणि त्याच्या वरती जर कॅन्डल बनत असतील तर जो स्टॉक तुम्ही घेतलाय तो स्टॉक आता सध्या काय आहे, बुलिश परफॉर्मन्स मध्ये आहे. तो बुलिश मध्ये आहे आणि तो वरती जाणार जोपर्यंत मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आहे. आणि मुव्हिंग ॲव्हरेज जर फ्लॅट झाला असेल तर, फ्लॅट म्हणजे काय, इकडे बघा, असा असा एका रेषेत आला असेल सरळ, ही जर तुम्ही जागा बघितली तर तो काय आहे, एका रेषेत सरळ आहे ना इकडे. असा असेल तर मार्केट काय होईल, थोडंसं वरती जाईल पुन्हा खाली येईल, थोडं वरती जाईल पुन्हा खाली येईल आणि ही सिच्युएशन होणार. तर इकडे आपण वेट अँड वॉच करणार. का? कारण मुव्हिंग ॲव्हरेज फ्लॅट पोझिशन मध्ये आहे. म्हणजे इथं आपल्याला धड मार्केट खाली सुद्धा जाणार नाही आणि धड वरती सुद्धा जाऊ शकणार नाही. ओके. आणि मुव्हिंग ॲव्हरेज, एक मिनिट हा, इकडे बघा, इकडे काय सिच्युएशन आहे, जर मुव्हिंग ॲव्हरेज डाऊन होत असेल आणि कॅन्डल त्याच्यापेक्षाही खाली असतील तर मार्केट निगेटिव्ह आहे. आपण शॉर्ट सेलिंगची एंट्री करू शकतो. सिंपल, इथून दिसत असेल तुम्हाला, बरोबर. आणि वरती जाणारा असेल तर मार्केट वरती जाईल. तर हा एक भाग क्लिअर झाला. तर डीएस अँड रेंज मध्ये पहिला आपण भाग काय बघितला, मुव्हिंग ॲव्हरेज. मुव्हिंग ॲव्हरेज आपल्याला काय दाखवतोय, तर ट्रेंड दाखवतोय, ट्रेंड फाइंड करून देतोय की बुलिश ट्रेंड आहे, बेरिश ट्रेंड आहे की साइडवेज ट्रेंड आहे. हा एक भाग झाला. तरीही मुव्हिंग ॲव्हरेज मध्ये थोडासा जर कन्फ्यूज होत असेल तर इकडे मी बघा कलर कॉम्बिनेशन दिलेला आहे. हा कलर तुम्हाला दिसत असेल, अलग अलग कलर दिलेत बघा. ते हे टोटल आहेत 2, 4 आणि 5 कलर. आता ते कोणकोणते 5 कलर आहेत ते बघूया आपण. तर इकडे मी नावच लिहितोय. एक आहे नंबर 1 लाईट ग्रीन कलर. लाईट ग्रीन कलर हा काय सांगतोय की मार्केट थोडं थोडं आता बुलिश व्हायला सुरुवात झालेली आहे. तर हा काय सांगतोय, नॉर्मल बुलिश सिच्युएशन आलेली आहे. नॉर्मल बुलिश बायर्स मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. दुसरा याच्यामध्येच एक कलर आहे डार्क ग्रीन. तिकडे दिसत असेल, इकडे ह्या बाजूला बघा बरं, राईट साईडला डार्क ग्रीन कलर आलाय. तर हा आहे डार्क ग्रीन कलर. हा काय सांगतोय की मार्केटमध्ये जास्तीत जास्त बायर आलेत, म्हणजे स्ट्रॉंग बाईंग चालू आहे. काय चालू आहे, स्ट्रॉंग बाईंग. ओके. इथून बघा, इथून कॅन्डल कशा झाल्यात, मोठ्या मोठ्या कॅन्डल झाल्यात. डार्क ग्रीन कलर आला, जास्तीत जास्त बाईंग चालू होते, डेल्टा एकदम पॉझिटिव्ह होतो आणि मोठ्या मोठ्या कॅन्डल बनवून मार्केट वरती जात आहे. तर तिकडे आपण काय करायचं, स्ट्रॉंग बाईंग. पहिलं लाईट ग्रीन चालू होणार. हा बघा, हा लाईट ग्रीन कलर आहे. जर याचा आपण तुम्हाला मी दाखवला तर हा भाग जो आहे तो लाईट ग्रीन वाला आहे. इकडे बघाल तुम्ही, हा आहे तो कसा आहे, डार्क ग्रीन कलर आहे, बरोबर. अजून तिसरा कलर आपण बघू. तिसरा कलर जो आहे तो आहे लाईट रेड. आता लाईट रेड हा बघा, हा लाईट रेड आहे, तो पण आपण मार्किंग करूया. हा काय आहे, लाईट रेड कलर. इकडे पण आहे लाईट रेड कलर. रेड कलर काय दर्शवतोय, कुठला सिग्नल दाखवतोय, तर तो काय दाखवतोय आपल्याला की मार्केट नॉर्मल बेरिश होत चाललंय. नॉर्मल बेरिश होत चाललंय. आणि याच्यामध्ये पण एक चौथा आहे कलर, तो आहे डार्क रेड. मी तुम्हाला दाखवतो, तो पहिला आपण लिहून घेऊ. डार्क रेड कलर आहे, तो काय दर्शवणार आपल्याला, स्ट्रॉंग बेरिश. बघा हे कलर किती महत्वाचे आहेत.
म्हणजे जर तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेज समजत नसेल, काही इंडिकेटर समजत नसेल, एखादी स्ट्रॅटेजी समजत नसेल, तर इकडे फक्त मी कलर दाखवलेत की डार्क रेड आला तर काय करायचं, डार्क ग्रीन आला तर काय करायचं, लाईट ग्रीन म्हणजे काय, लाईट रेड म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कलर वाईज इथं समजतील. लास्ट वाला कलर जो आहे तो आहे लाईट ब्ल्यू. हा कलर काय सांगतोय की मार्केट साइडवेज आहे, कोणतीही नवीन पोझिशन घेऊ नका. नो पोझिशन किंवा पहिली वाली असेल तर तुम्ही ती होल्ड करा जोपर्यंत तुम्हाला रिव्हर्सल ट्रेंड दिसत नाही. आता रिव्हर्सल ट्रेंड म्हणजे काय, जर तुम्ही सपोज ग्रीन मध्ये बाईंग केली आणि नंतर ब्ल्यू कलर आलाय तरी होल्ड करा तुमची पोझिशन. जर तुम्ही निघत नसाल, तुमची इच्छा आहे की मार्केट अजूनही वरती जाईल, तर सध्या हा साइडवेज लाईट ब्ल्यू हा कलर साइडवेज आहे, पण रेड बनायला सुरुवात झाला आहे. एक दोन कॅन्डल जर रेड कलर मध्ये यायला लागल्या तर तुम्हाला तिकडे तुमची पोझिशन स्क्युअर ऑफ करावी लागेल. ओके, एवढी गोष्ट समजली. तर इकडे कलर दिले, कलर कॉम्बिनेशन याला आम्ही सांगतोय की तुम्ही लाईट ग्रीन, डार्क ग्रीन, लाईट रेड, डार्क रेड आणि लाईट ब्ल्यू मध्ये बघून कसे ट्रेड करू शकता. एवढा भाग झाला. ओके, आपण पुढे जाऊया. पुढे अजून काय काय याच्यात दिसतंय वरती बघा. इकडे इथं जर तुम्ही बघितलात राईट साईडला वरती 3 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट, 1 तास, 2 तास आणि 1 दिवस, आणि त्याच्यानंतर इकडे सिम्बॉल दाखवलेत बघा, रेड रेड, ग्रीन ग्रीन ग्रीन. ह्याचा अर्थ काय होतोय, जेव्हा रेड असेल, जर तुम्ही 3 मिनिटाचा चार्ट बघताय तर कॅन्डल जी आताची बनते लॅटेस्ट कॅन्डल ती निगेटिव्ह कॅन्डल आहे. 3 मिनिटामध्ये जो स्टॉकचा भाव आहे तो उतरतोय खाली. 5 मिनिटाची कॅन्डल बनवत असाल तर 5 मिनिटामध्ये भाव उतरतोय. 15 मिनिट, 1 तास, 2 तास आणि डे कॅन्डल वरती भाव वाढतोय. म्हणजे तो जो टाइम फ्रेम आहे तो कसा आहे, बुलिश आहे, परंतु 3 मिनिट आणि 5 मिनिट हा बेरिश झोन म्हणजे बेरिश सिच्युएशन आता स्टॉक वरती चालू आहे. तर हा जो मल्टिप्लाय टाइम फ्रेम मी इकडे दाखवलाय त्याची स्ट्रेंथ काय आहे, ती स्ट्रेंथ आपल्याला इकडे ऑटोमॅटिकली पाहायला मिळते, तुम्ही जसा चार्ट कराल ते पद्धतीने. ओके, ही एक गोष्ट झाली. अजून खूप सुंदर सुंदर गोष्टी याच्यात आहेत, मी परत तुम्हाला दाखवतोय, बघूया एक एक. त्याच्यानंतर इकडे बघा, हे बघा, हे स्टिकर दिसतात तुम्हाला, बरोबर आहे. हा एक स्टिकर आहे, हा एक स्टिकर आहे. आपण थोडा मार्किंग करून घेऊया जे तुम्हाला समजायला सोपं जाईल. हा स्टिकर, ओके, हा एक स्टिकर, हा इकडे एक स्टिकर आहे. हे स्टिकर आहेत काय, तर हे आहेत स्विंग हाय, स्विंग लो. काय आहेत, आता हा आहे स्विंग हाय, हा काय आहे स्विंग हाय, हा स्विंग लो. तेच पद्धतीने हा जो आहे तो काय आहे स्विंग हाय. त्याच्याने ट्रेडिंग खूप इझी होऊन जाते. बघा बरं, जर आपण स्विंग लो आहे आणि स्विंग लो ला बाईंग केली असेल किंवा इकडे एखादा बाय सिग्नल आला असेल, कलर पण लाईट ग्रीन चालू आहे किंवा डार्क ग्रीन चालू आहे आणि मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती कॅन्डल सुद्धा बनल्यात आणि आपली इकडे बाईंग पण झालेली आहे, तर आपण ही बाईंग केली तर आपण आपली पोझिशन कधी कट करायची बरं, तर ही कधी कट करायची जेव्हा स्विंग हाय चा सिग्नल येईल तेव्हा. बघा, जर इकडे बाईंग केला असेल तर तुम्हाला कुठे तो निघायला सांगतोय, इकडे बघा, इकडे प्राइस पण दिसते 2825 रुपयाची प्राइस दिसते एंजल वनचे स्टॉक वरती. जर आपण इकडे बाईंग केली असेल 2422, तर आपण कधी निघणार 2825 ला आपण निघणार. का, कारण इकडे ते स्टिकर आलं, म्हणजे स्विंग हाय तयार झालेला आहे. आता याच्यावरती मार्केट थोडं जाणार नाही, थोडं तिथून थोडीशी लोक पोझिशन हलकी करतील, निघून जातील मार्केटमधून. म्हणून तुम्हाला स्विंग हाय आणि स्विंग लो आणि स्विंग हाय आणि स्विंग लो साठी मी हे इंडिकेटर त्याच्यामध्ये दिलेले आहे आणि हे पण ऑटो प्लॉट होणार. हे तुम्हाला काहीही करायची गरज नाही, जसे जसे कॅन्डल बनतील हे सरकत राहणार. आता याची एक खासियत आहे, ती खासियत तुम्हाला सांगतोय. आता बघा, इकडे काय दिसतोय, इथं जर तुम्ही बघितला तर एक बाहुला टाईप दिसतोय आणि इकडे बघाल तर ट्रायंगल दिसतोय. ट्रायंगल होणे म्हणजे ती प्रॉपर स्विंग लो किंवा स्विंग हाय बनलेला आहे. जेव्हा तो ट्रायंगल तयार होईल ना, इकडे आपण लिहून घेऊ थोडासा, जेव्हा ट्रायंगल होईल
तेव्हा ती जागा पूर्ण झाली. काय झाली? पूर्ण झाली. म्हणजे एकदम प्रॉपर. त्याला आपण काय सांगणार की ती एकदम कंप्लीट झालेला आहे तो. कंप्लीट झालेला. की आता याच्यानंतर खाली जाणार नाही किंवा वरती जाणार नाही. पण हा जो डॉल आहे मध्ये म्हणजे पेंग्विनचा एक चित्र टाकलाय त्याच्यामध्ये, हा असेल तर सध्या अजूनही मार्केट वरती जाऊ शकते किंवा ही जागा मार्केट कापून वरती जाऊ शकते किंवा खाली जाऊ शकते. तर हा काय एवढा प्रॉपर झालेला नाही, परंतु एक सिग्नल आपल्याला मिळतो की आपण प्रॉफिट कुठे बुक करायचा. आता इकडे मी शॉर्ट एंट्री केली आहे वरती इथं, तर इकडे मी निघून जाऊ शकतो. जर इकडे बाईंग झाली असेल तर मी इथं निघून जाऊ शकतो. तर एक प्रॉपर आपल्याला स्विंग हाय आणि स्विंग लो जर कळाला तर आपली जर बाईंग झाली असेल किंवा सेलिंग झाली असेल तर नेमका प्रॉफिट कुठे बुक करायचा तर तो तुम्हाला प्रॉपर कळेल. म्हणजे ऍक्च्युअल बॉटम आणि ऍक्च्युअल तुम्हाला टॉप कळेल. ओके, ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. तर डीएस अँड रेंज मध्ये आपण काय काय बघितले? कलर कॉम्बिनेशन, मुव्हिंग एव्हरेज, स्विंग हाय स्विंग लोची स्टिकर, आणि इकडे आपण काय बघितलं? मल्टी टाइम फ्रेमची स्ट्रेंथ. 3 मिनिट मध्ये, 5 मिनिट, 15 मिनिट, 1 तास, 2 तास मध्ये मार्केटची स्ट्रेंथ काय आहे हे आपण बघितलंय. ओके, आता हे मी परत एकदा खोडून टाकतोय आणि इकडे बघू दुसरं. आता हे बघा, होरिझेंटल तुम्हाला ब्ल्यू लाईन दिसत असतील. थोडा थोडा पट्टा पट्टा ब्ल्यू लाईनचा ब्ल्यू कलरचा दिसतोय. हे आहेत काय? तर ब्ल्यू कलर जेव्हा येईल तेव्हा तो काय असतोय? डिमांड झोन, ऑटो डिमांड. हे पण ऑटोमॅटिकली येणार. हा आहे डिमांड झोन. इकडे पण डिमांड, आपण डिमांड झोन आहे ना. मी काय आता जास्त लिहत नाही, तुम्हाला कळालं असेल की जिथं ब्ल्यू पट्टा येईल होरिझेंटल मध्ये समजू नका डिमांड आहे, तिकडनं लोक बाईंग करतात आणि हा स्टॉक वरती निघू शकतो. तर जिथं जिथं डिमांड झोन येईल तिकडे आपण बाईंग करू शकतो. ओके, आणि सप्लाय झोन असेल तर रेड कलर येईल. आता हे ह्या स्टॉक मध्ये सध्या सप्लाय झोन नाही आहे. आपण दुसरा एखादा स्टॉक बघू, त्याच्यात आपल्याला सप्लाय झोन पण कळेल. तर रेड कलर मध्ये जर पट्टा आला असेल म्हणजे तो हे पद्धतीने सपोज इकडे हा रेड कलर मध्ये जर असा आला पट्टा तर समजून जा की इकडे सप्लाय झोन आहे, मार्केटच्या वरती नाही निघणार. तर हे पण ऑटोमॅटिकली आपल्याला इकडे पाहायला मिळेल. ओके, म्हणजे आपण खूप काही गोष्टी याच्यात बघितल्या. टाइम फ्रेम बघितला अलग अलग, त्याची स्ट्रेंथ बघितली, मुव्हिंग एव्हरेज, कलर कॉम्बिनेशन, ऑटो, डिमांड अँड सप्लाय आणि स्विंग हाय स्विंग लो. परत आपण बघू काही लाईन्स बघा इकडे आल्यात, होरिझेंटल लाईन्स आहेत, छोट्या छोट्या लाईन्स. ह्या लाईन्स काय आहेत? परत परत डॉटवाल्या लाईन्स आहेत. तर याच्यात लिहिलेलं आहे बघा, कॅरेक्टर ऑफ चेंज, ब्रेकआउट स्ट्रक्चर. तर बघा इकडे कलर कलर सॉरी एका लाईनीत सगळ्या कॅन्डल आल्यात आणि मग ह्या कॅन्डलनी इकडे ब्रेकआउट दिला, म्हणजे तिथं नाव लगेच लिहून येईल की ब्रेकआउट स्ट्रक्चर. थोडा मी मोठा चार्ट करतोय, दिसत नसेल तर. ओके, थोडा आपण चार्ट मोठा करूयात. हे बघा इकडे खूप लिहिलेलं आहे ना, किंवा कॅरेक्टर ऑफ चेंज. आता इकडे बघा, ह्या कॅन्डल एका लेवलला कॅन्डल बनलेले आणि ही जी कॅन्डल आली ही ब्रेक करून वरती क्लोज झाली, म्हणून याचं नाव काय दिलंय? ब्रेकआउट ऑफ स्ट्रक्चर. तुम्ही इकडे बाईंग करू शकता. कॅरेक्टर ऑफ चेंज बघा इकडे बघा, इथून मार्केट खाली येणार होतं परंतु पुन्हा वरती निघाले तर कॅरेक्टर ऑफ चेंज असं नाव येईल. तसंच बॉटमला सुद्धा येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यात छोटे छोटे ब्रेकआउट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. तर हा भाग पण तुम्ही कॅप्चर करू शकता. मी काय करतो शक्यतो, हा जो मोठा स्विंग हाय स्विंग लो ह्या ज्या लाईन आहेत ना त्याच्यावरती मी जास्त लक्ष ठेवतोय. जर हा स्विंग हाय, जर मागचा स्विंग हाय आहे आणि तोच कॅन्डलनी क्रॉस केला तर याच्यावरून आपल्याला काय कळतंय? डाव थेरीनुसार किंवा प्राइस ऍक्शन नुसार की मागचा जो स्विंग हाय आहे हा क्रॉस ओव्हर कॅन्डलनी केलाय, तर नक्की मार्केट वरती जाणार. आणि कलर पण ग्रीन असेल, मुव्हिंग एव्हरेजच्या वरती जर कॅन्डल असतील आणि स्ट्रेंथ पण चांगली पॉझिटिव्ह असेल तर मी तिकडे बाय करतोय. ओके, म्हणजे डीएस अँड रेंज मध्ये हे काय काय गोष्टी आहेत ते दाखवतात. एखादा हा बघा इकडे रेड रेड झोन, जास्तीत जास्त रेड कलर आलाय बघा, लाईट कलर.
मुव्हिंग ॲव्हरेजचे खाली कॅन्डल, इकडे आपण सेलिंग करणार. ब्लू कलर आलाय, घाबरायचं नाही, होल्ड करा. परत रेड कलर आलाय, ब्लू कलर, ग्रीन झाला तर निघून जा. प्राइस सपोज याच्या वरती मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती जाईल तर. आणि आम्ही शक्यतो काय करतोय, सपोज इकडे आम्ही शॉर्ट केली एंट्री, म्हणजे सपोज एक नुसता तुम्हाला दाखवतोय, जर इकडे शॉर्ट एंट्री झाली असेल तर कुठे निघणार, पोझिशन कुठे काढणार, स्विंग लो चा स्टिकर आल्यावरती आम्ही निघून जाणार. म्हणजे इकडे बाईंग केली, सरळ सरळ आम्ही कुठे निघालो, इकडे जी बाईंग झाली ती आम्ही इकडे पोझिशन स्क्युअर ऑफ केली, म्हणजे स्टिकर आल्यावरती. तर आपण कुठे बाईंग करतोय आणि कुठे निघायचंय हे सगळं इंडिकेट कोण करणार आपल्याला, डीएस अँड रेंज हे इंडिकेटर. आणि खूप सुंदर इंडिकेटर आहे. आता आपण काय मगाशी सांगितलंय मी की 2 इंडिकेटर मिळून ही स्ट्रॅटेजी बनवलेली आहे. आता 2 इंडिकेटर, आता हे आपण डीएस अँड रेंज एकच लावलाय, प्रॉफिट हंटर आपण हाईड केलाय. मग आता प्रॉफिट हंटर पण जर त्याच्यात टाकला तर बघा 2 इंडिकेटर एकत्र आले. आता ही पूर्ण आपली स्ट्रॅटेजी झाली. पूर्ण स्ट्रॅटेजी कशी झाली बघूया. तर इकडे स्टॉक स्कॅन होऊन येतात. मस्त जो स्टॉक लॉंग साठी आलाय, म्हणजे बाईंग साठी आलाय किंवा शॉर्ट साठी आलाय, तो स्टॉक आपण इकडे टाकणार. आणि मग काय बघणार, स्ट्रेंथ काय आहे, वरती स्ट्रेंथ आहे. दुसरी गोष्ट बार काय चालू आहे, सध्याचा बार काय चालू आहे मागील 5 कॅन्डलचा, कलर कोणता आहे, जर ग्रीन कलर असेल तरच बाईंग करणार. दुसरी गोष्ट बाय सिग्नल आलाय काय. आता बघा इकडे कसा बाय सिग्नल आलेला आहे, ह्याच कॅन्डलवरती बाय सिग्नल. आणि मागचा स्विंग हाय जो होता 24-24, तिकडे बघा किंमत पण दिसते. 24-24 ची जी किंमत होती ती, ही जी लाईन होती ही कट करून कॅन्डल वरती क्लोज झालेली आहे. प्लस डिमांड झोन सुद्धा तयार झालाय, म्हणजे बायर सुद्धा जास्त ऍक्टिव्हेट झालेले आहेत. तर तुम्ही इकडे एखाद्या कॅन्डल वरती जर बाईंग केली असती, मी सांगतो इकडे बाईंग केली असती तुम्ही, म्हणजे बाय सिग्नल पण आलाय, बाय तर इकडेच करायला पाहिजे, परंतु तुम्ही ह्या कॅन्डल वरती जरी बाय केली असती, मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती प्राइस आहे, तिथून बघा किती जबरदस्त हा स्टॉक वरती गेला निघून, किती जबरदस्त स्टॉक निघून गेलाय. बघा हे 2 इंडिकेटरची मिळून ही एक स्ट्रॅटेजी तयार झालेली आहे. ऑटो बाय सिग्नल, स्टॉक स्कॅनर, मागील 5 कॅन्डलचा परफॉर्मन्स, आताची एक प्रत्येक टाइम फ्रेमवरची स्ट्रेंथ काय आहे. आता डेली बुलिस आहे, इकडे लिहिलंय 2 आवर्स मध्ये बुलिस आहे. मोठे टाइम फ्रेमवरती अजूनही हा स्टॉक बुलिस आहे, फक्त छोटे टाइम फ्रेमवरती रेड आहे, 3 मिनिट आणि 5 मिनिट. त्याच्यात आपल्याला काही काम करायचं नाही. जर तुम्ही स्विंग ट्रेडर असाल तर, इंट्राडे असाल तरी चांगली मजा आहे, कारण इथे बघा इकडे तुम्ही बाय केलाय, अजूनही स्टिकर आलंय काय, स्टिकर कुठं आलंय, इथं आलंय. म्हणजे तुमची बाईंग जर इकडे झाली असेल हे कॅन्डलवरती 24-50 ची, तर तुम्हाला कुठं निघायचं आहे, 28-25 ला तुम्हाला निघायचं आहे. किती पर्सेंटेज हे झाले आपण काउंटिंग करून बघू. एक्झॅक्ट तिकडे स्टिकर आले, तिकडे निघून जा. 15% रिटर्न आली, किती आली, इकडे बघा 15% रिटर्न आहे, 370 पॉईंट तुम्हाला मिळालेत. 100 स्टॉक जरी तुमच्याकडे असतील तरी तुम्हाला 37,000 रुपीज मिळालेत. कधी ही ऑर्डर घेतलेली 12 तारखेला घेतली तुम्ही, 19 तारखेला तुम्ही आउट झालात, म्हणजे स्विंग ट्रेडिंग जरी केली तर तुम्हाला याच्यामध्ये कसलाही लॉस होणार नाही. आणि कलर पण बघा, कलर ग्रीन कलर चालू आहे, ग्रीन कलर मध्ये आपण बाईंग पोझिशन ठेवू शकतो. आणि स्टिकर सुद्धा आलेलं नव्हतं, इकडे स्टिकर आले. आणि हा जो ऑर्डर ब्लॉकचा रेंज जर तुम्ही बघितली तर जास्तीत जास्त ब्लू कलरचे बार आहेत, हे बघा, म्हणजे बायर जास्तीत जास्त आहेत. फिबोनासीचे इकडे जर एंट्री घेतली असती तुम्ही, इकडे एंट्री घेतली असती, पहिला टार्गेट, दुसरा टार्गेट, हे तुम्हाला मिळालेले असते. म्हणजे सगळ्या गोष्टी याच्यात इन्क्लूड आहेत. हे स्ट्रॅटेजीवर मी काही जास्त बोलणार नाही, याच्यावरती मी आधीच खूप व्हिडिओ टाकलेत, पण ते सगळे व्हिडिओ हिंदी मधून आहेत. आजचा व्हिडिओ फक्त माझ्या मराठी बांधवांसाठी किंवा भगिनींसाठी बनवलेला आहे, ज्यांच्याकडे एक सटीक अशी स्ट्रॅटेजी नाही. 1-2 मुव्हिंग ॲव्हरेज लावतात, एखादा RSI लावतात आणि काम करतात आणि खूप मोठा लॉस करून बसतात. तर तुमच्याकडे एक चांगली प्रॉपर आणि
चांगला परफॉर्मन्स देणारी स्ट्रॅटेजी पाहिजे. तर ही स्ट्रॅटेजी मी त्याच्यासाठीच घेऊन आलोय. याच्याने तुमचा लॉस कमी होतोय, तुमचा जो हेडॅक आहे तो कमी होतोय, कारण तुम्ही कुठेही एंट्री घेणार नाहीत. जर सिग्नल आला बाय किंवा सेलचा तर तुम्हाला लगेच निर्णय घ्यायला सोपं होईल. आता इकडे बघा, इथं इथं मी दाखवतो नुसतं तुम्हाला. बाय सिग्नल आलाय, घ्याल काय एंट्री? नाही घेणार, कारण ब्ल्यू कलर आहे. ब्ल्यू कलर मध्ये कोण एंट्री घेणार? आपण पुढे घेणार आहे ग्रीन कलर मध्ये, तर ही एंट्री तर मी नाही घेणार. जेव्हा इकडे एक कॅन्डल बनली, मुव्हिंग ॲव्हरेजचे वरतीच आहे आणि ग्रीन कलर चालू झाला, सेकंड कॅन्डल जशी बनायला लागली, इकडे बघा छोटासा कॅरेक्टर ऑफ चेंज पण क्रॉस झाला. इथं मी घेईन, इथं घेतली आणि लगेचच स्टिकर आल्या, लगेचच आउट. बघा, म्हणजे एंट्री घेतली, काही कॅन्डल 15-15 मिनिटाचे झाल्यानंतर स्टिकर आलं. स्टिकर आलं म्हणजे मला आउट व्हायला लागेल, भले तो ग्रीन कलर असेल, कारण हा स्विंग हाय झालेला आहे. याच्यानंतर मार्केट वरती जाऊ शकणार नाही. गेल्या तरी चांगलीच गोष्ट आहे, परंतु आपण बाकी प्रॉफिट तिकडे बुक करणार. तर ही एक एंट्री घेणार. आणि इथे काय माझं मोठं नुकसान नाही झालंय. जर तुम्ही बघितले तर इथून इथपर्यंत जरी मी थांबलो तरी मला 2.29% 54 पॉईंट मिळाले. किती? 54 पॉईंट मिळालेत. इथं कुठं नुकसान झालंय? 100 क्वांटिटी तुमच्याकडे आहेत, इंट्राडे ट्रेडिंग करताय, 5,400 रुपये कमावलेत ना इक्विटी, नुसता स्टॉक खरेदी करून. इथं काय फ्युचर ऑप्शनची गोष्ट मी नाही करत. फ्युचर ऑप्शन मध्ये टाइम डिके, थिटा डिके हे सगळ्या गोष्टी असतात. पण एक प्रॉपर जरी तुम्ही इक्विटी घेऊन खेळलात तरी तुम्हाला 5,400 इकडे मिळाले. बघा, त्याच्यानंतर इकडे सेल सिग्नल आलाय आणि रेड कलर पण आहे. मुव्हिंग ॲव्हरेजचे खाली पण कॅन्डल आहेत, म्हणजे इकडे मी नक्कीच एक शॉर्ट सेलिंग एंट्री घेणार. बघा, ही कॅन्डल झाली, इकडे घेतलाय मी एंट्री, पण लगेचच इकडे काय दिला त्यांनी? इकडे काय दिलं? स्टिकर आला. ठीक आहे ना, स्टिकर आलंय ना. इकडे बघा, इकडे स्टिकर आले, तरी आपल्याला किती पॉईंट मिळाले शॉर्ट सेलिंगचे? तरी आपल्याला 3.25% रिटर्न आले. किती? 3.25%, 75 पॉईंट, 7,500, 100 क्वांटिटी. काय हरकत नाही. बघा, एक्झॅक्ट तुम्हाला सेलिंग पॉईंट तुम्हाला बघा, बाईंग सेलिंगचे सिग्नल येणार, पण नेमकं कुठं निघायचं, आपली पोझिशन कुठे स्क्युअर ऑफ करायची, ते हे इंडिकेटर तुम्हाला सांगणार. म्हणून मी म्हणतोय की जो आजपर्यंत तुमचा लॉस झालेला आहे तो लॉस कसा कमी करायचा, त्याच्यासाठी ही स्ट्रॅटेजी मी बनवलेली आहे. कारण मी पण ह्या सगळ्या सिच्युएशन मधून निघालोय. म्हणून कुठं कुठं काय काय आपलं चुकतंय ते मी एका नोटबुक वरती लिहिलंय आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी मी इन्क्लूड करून ही स्ट्रॅटेजी बनवलेली आहे. आणि याच्यात आता कसलीही मला हरासमेंट होत नाही ट्रेडिंग करताना. मार्केटची सिच्युएशन, स्टॉकची सिच्युएशन काय आहे, मला स्टॉक शोधावे लागत नाही, कारण 38 स्टॉकची जी वॉचलिस्ट आहे ती मी हे इंडिकेटर मध्ये तुम्हाला ती मागं पण दाखवलेली आहे, परत एकदा दाखवतोय. तर तुम्ही जसे प्रॉफिट हंटर मध्ये याल ना, तर इकडे एक वॉचलिस्ट आहे, ही बघा, हे सगळी वॉचलिस्ट. आता याच्यात मी काही फॉरेक्सचे पेअर्स सुद्धा ठेवले आहेत, निफ्टी बँक निफ्टी ठेवली, काही इंडियन स्टॉक ठेवलेत, 38 स्टॉक मी ठेवलेत. बस झाले. 38 स्टॉक मध्ये जो पण फिल्टर होऊन येईल इकडे, तो स्टॉक वरती मी ट्रेड करतो. आणि तुम्ही दुसरे पण स्टॉक इकडे नावं टाकून बघू शकता. समजा, म्हणजे ऍक्च्युअल एंट्री कुठं, आता ही एंट्री खूप मोठी एंट्री होती, 15-16% आपल्याला रिटर्न मिळाले 2-4 दिवसात. डिमांड बघा, ऑटो डिमांड, अजूनही सप्लाय हे स्टॉक मध्ये आलेली नाही. तर ही सगळी स्ट्रॅटेजी जर तुम्ही व्यवस्थित वापरली, आतापर्यंत जो लॉस झालाय तो मी जास्त गॅरंटी देत नाही, 80% तुम्हाला सांगतोय की तुमचा झालेला लॉस कव्हर होऊ शकतो. पण हे स्ट्रॅटेजीकडे जो तुमचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तो तुमचा पॉझिटिव्ह असला पाहिजे. ही दोन्ही इंडिकेटर, प्रॉफिट हंटर आणि डेस अँड रेंज, आता हे तुम्हाला मिळतील कुठे? तर ते माझ्याकडून मिळतील. तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअपवरती एक मेसेज टाका की सर, ही स्ट्रॅटेजी किंवा ही दोन्ही इंडिकेटर आम्हाला पाहिजेत आणि याची तुम्हाला कॉस्ट पे करावी लागेल, कारण ते फ्री ऑफ कॉस्ट मिळत नाही. कारण याच्या मागे आमच्या टीमचा, आमचा खूप खर्च झालेला आहे. आज तुम्हाला माहित असेल ट्रेडिंग व्ह्यूचा, जर तुम्हाला एखादी स्ट्रॅटेजी पाठवायची असेल तर त्याचा रिचार्ज किती करावा लागतोय, तर मेंटेनन्स रिचार्ज सांगतात,
तर ₹1,00,000 वरती रिचार्ज आहे. किती? ₹1,00,000 वरती रिचार्ज नुसता आहे. परत ही स्ट्रॅटेजीचं मेंटेनन्स, याच्यात नवीन नवीन गोष्टी इन्क्लूड करण्यासाठी जो लागणारा खर्च, काही गोष्टी आम्हाला नवीन नवीन वाटतात. आता बघा, मागील काही माझ्या मित्रांनी ही स्ट्रॅटेजी ऑलरेडी घेतली, पण तेव्हा त्यांच्यामध्ये हे नव्हते, ऑटो फिवो नव्हता किंवा ही ऑर्डर ब्लॉक वाला झोन हा नव्हता. तर हे अपडेट होत राहते. काही एखादी गोष्ट लागली ते अपडेट होत राहणार आणि ते तुमच्यापर्यंत आम्ही हळूहळू करून पोहोचवणार. ओके. तर ही सगळी स्ट्रॅटेजी तुम्हाला जर पाहिजेत असेल तर प्रॉपर मी माझा नंबर इकडे डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे, परंतु तुम्हाला परत इकडे नंबर लिहून देतोय. तुम्ही त्याच्यावरती कॉल करू शकता किंवा एक व्हॉट्सअप मेसेज करू शकता. नंबर आहे 9923486368. दुसरा नंबर आहे 9325785941. 9325785941 हा जो नंबर आहे हा फक्त कॉलिंग नंबर आहे, व्हॉट्सअप नाही आहे याच्यावरती. आणि हा जो वरती नंबर दिलाय 9923486368 हा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही त्याच्यावरती व्हॉट्सअप वरती इन्क्वायरी करू शकता. ओके. आणि खूप माझ्या मित्रांनी हा घेतलेला सुद्धा आहे. ही स्ट्रॅटेजी त्यांच्याजवळ आहे आणि ते बऱ्यापैकी ते यूज करून आता एक प्रॉफिटेबल ट्रेडरच्या जर्नीमध्ये आहेत. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा हे घेऊ शकता. ओके. आणि याचं जे स्टिकर आहे ते स्टिकर पण तुम्हाला मी दाखवतोय. ऍक्च्युली हे बघा, ही टोटल आहे 50,000 रुपीज लाईफ टाईम ऍक्सेस. किती? 50,000 रुपये लाईफ टाईम ऍक्सेस होती, ती आता स्पेशल ऑफर आम्ही ठेवली. 19,999 रुपये मध्ये लाईफ टाईम ऍक्सेस मिळणार. प्रॉफिट हंटर 2.0 प्लस डेस अँड रेंज प्रो वर्जिन. हे टोटल तुम्हाला किती मिळणार? फक्त 20,000. राऊंड फिगर पकडा, 20,000 मध्ये लाईफ टाईम. आज तुम्ही जर विचार केलात, लाईफ टाईम 20,000 जर तुम्ही 5 वर्ष जरी वापरली, किती? ही ट्रिक 5 वर्ष वापरली म्हणजे 60 महिने, सॉरी, एका वर्षाचे 252 दिवस काहीतरी ट्रेडिंगचे येतात आणि वर्षाचे 365 दिवस आहेत, पण ट्रेडिंग आपली 252 दिवस होते. तर टोटल 5 वर्षाचे 1260 दिवस होतात. 1260 दिवस. आणि आपण किती पेमेंट करतोय? राऊंड फिगर पकडला तर 20,000 रुपये पेमेंट करतोय, डिवायडेड बाय 1260 दिवस. जरी 5 वर्ष आपण ही यूज केली तरी दिवसाचे आपल्याला किती पडतात? 16 रुपये. किती पडतात? 16 रुपये दिवसाची स्ट्रॅटेजी पडते. आता 16 रुपये मध्ये जर हे स्ट्रॅटेजी तुम्हाला पर ट्रेड 1,000, 1,200 रुपये, 1,500 रुपये कमवून दिले तर चांगली गोष्ट आहे ना. 1,500 रुपये तुम्ही कमवले तर 1% तुम्ही खर्च करायला पाहिजे, बरोबर. तर हे काही लोकांना कळत नाही. ते बोलतात 20,000 एकदम खूप मोठी रक्कम होते. खूप मोठी रक्कम नाही. जर तुम्ही चांगला हिशोब केलात, वर्षाचे 252 दिवस जरी ट्रेडिंग केली तरी तुम्हाला हा कितीला पडेल? 54-55 रुपये पर डे. एवढा खर्च तुम्ही करू शकता जर पैसे कमवायला आला असाल तर. आणि त्याच्यात काय काय गोष्टी इन्क्लूड आहेत त्या मी आता सविस्तर चर्चा केल्यात. काही गोष्टी इकडे मी लिहिल्यात सुद्धा आणि याच्यावरती पण मी नंबर दिलेत माझे दोन्ही. जर पाहिजेत असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. हा व्हिडिओ मी इकडेच संपवतोय आणि हे स्ट्रॅटेजी बद्दल अजूनही कोणाला चांगली माहिती घ्यायची असेल तुम्ही पर्सनली मला व्हॉट्सअप करा किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. धन्यवाद मित्रांनो. भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये.